हो, राज्यामध्ये उपवर्गीकरणाला घेऊन मोठा एक वाद पाहायला मिळत आहे. अनुसूचित जाती असो किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग असो, याबद्दल तुमचं काय मत आहे, काय मागणी राहील? नाही, मागणी काय, ते आमचं रिझर्वेशन जे आहे त्या रिझर्वेशनमध्ये कोणत्याच प्रकारचं कमतरता होणार नाही. मला वाटतं सरकार न्याय देण्याकरता झालेलं सरकार आहे. पण अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये वर्गीकरणाला तुमची मान्यता आहे का? नाही, त्याच्यामध्ये जे रिझर्वेशन कोटा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, OBCचा असेल, SC असेल, ST असेल, ते काय कमी होत नाही ना. कमी होत नाही, पण काही पर्टिक्युलर जातीच त्याचा फायदा घेतात. ते कमी करण्यासाठी त्यामध्ये उपवर्गीकरण. जाती कोणते आहेत, काय आहेत, हे त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायचं नाही. आपल्याला पाहायचं की SC, ST, OBC, VJNTला न्याय मिळतो का नाही मिळत, ते महत्त्वाचं आहे. आणि आम्ही रिझर्वड कॅटेगरीमधून येतो, तर आमचं कामच आहे की आमचं जे प्रोटेक्शन देणं त्यांना. उपवर्गीकरणाला समर्थन आहे, त्यामुळे काही फरक नाही. फरक नाही पडला पाहिजे. ज्येष्ठ नेते आहात, कुठेतरी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी असं म्हटलं होतं की राष्ट्रवादीचा एकत्रीकरणाचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आला होता, मात्र सुप्रियातांनी त्याला नकार दिलेला. नाही, राष्ट्रवादी कोणता मला माहीत नाही. आम्ही पवार साहेबांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित जाण्यामध्ये कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही. कारण की काँग्रेस हा बुडता नाव आहे आणि त्याच्यामध्ये बुडता नावामध्ये बसलं की तेही बुडतील. म्हणून त्यांना पर्याय म्हणून आपला राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आहोत ना ओरिजिनल. तर सुनेत्राताई आपले नेते आहेत, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी यावं आणि एकत्रित व्हावं, जेणेकरून त्यांच्याही कामं होतील. कुठेतरी मध्यंतरी शरद पवार साहेब बोलले होते की आता एकत्रीकरण होणार नाही, चर्चेला विराम दिला आहे त्यांनी. विराम दिला तरी विराम तात्पुरता असतो, पुन्हा राजकारणामध्ये काय परमनंट नसतो, असं आहे. रोहित पवार आंदोलनाला बसले होते शेतकरी कर्जमाफी आश्वासन माघार घेण्यात आलेलं आहे. आता तुम्ही त्यांच्या आंदोलनाकडे कसं पाहता? नाही, आता मी काय बघितलं नाही ते. आता मी जंगलामध्ये फिरतो, TV कुठे बघतो. काही त्रुटी आहे असं वाटते का तुम्हाला शेतकरी कर्जमाफी? नाही, कर्जमाफी झाला ते चांगलंच झालं ना. आता 2 लाखापर्यंत आपण कर्ज जे लोकांनी घेतलं त्यांना माफ करायचा असं शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे ज्या लोकांचं आहे ते आपण सुरू झालेलं आहे, माफ करतच आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये काम सुरू झालं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये उत्खनन सुरू आहे, ज्या खाणी तयार होत आहे त्याला घेऊन टायगर कॉरिडॉर डिस्टर्ब होत आहे असा त्या संदर्भात याचिका देखील टाकण्यात आलेली आहे. नाही, टायगर कॉरिडॉर कुठे आहे हे महत्त्वाचं आहे. टायगर कॉरिडॉर जिथे असेल तिथे ते उत्खनन नाही.